गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरला आपण ह्युमन हेल्थ अँड डिसीजेस या टॉपिकचं इंट्रोडक्शन बघितला आणि आज ॲक्च्युली आपण शिकवायला स्टार्ट करतो आहे. आज आपण बघतो आहे कॉन्सेप्ट नंबर 8.1 कॉमन डिसीजेस इन ह्युमन. ठीक आहे. तर लास्ट लेक्चरला आपण बघितलं की व्हॉट इज मीन बाय डिसीज. सो डिसीज इज द कंडिशन or distributed or degenerate function of one or more organ or systems of the body causing infection, defective diet or heredity. म्हणजे अनुवंशिकता आहे, डिफेक्टिव्ह डाएट आहे किंवा इतर प्रॉब्लेम आहेत की जे काही जेनेटिक आहेत, तर त्याच्यामुळे आपल्याला डिसीज होतो. ठीक आहे. आपण लास्ट लेक्चरला हेल्थ पण बघितली होती. हेल्थ इज डिफाईन ॲज अ स्टेट ऑफ कंप्लीट फिजिकल, मेंटल अँड सोशल वेलबिंग अँड नॉट मेअरली अँड अब्सेन्स ऑफ डिसीज ऑर इन्फॉर्मिटी. ठीक आहे. की फिजिकली, मेंटली आणि सोशल वेलबिंग जर आपल्यामध्ये चांगला असेल तर आपण फिट आहोत, हेल्दी आहोत. म्हणजे सायकोलॉजिकली, फिजिकली आणि सामाजिकरित्या आपण व्यवस्थित असणं हे खूप गरजेचं आहे. याचा अर्थ आपली हेल्थ काय आहे, चांगली आहे. आता आपली हेल्थ बिघडते. ठीक आहे. तर पहिलं आहे पॅथोजन, की जो पॅथोजन आपल्या बॉडीमध्ये आल्यावरती आपल्या बॉडीमध्ये फिजिकली, मेंटली काहीतरी चेंज होतो. म्हणजेच हेल्थ आपली बदलते, चेंज होते, म्हणजेच आपल्याला काय होतो, डिसीज होतो. ठीक आहे. मग हा जो पॉझिटिव्ह एजंट आहे, हा जो मायक्रो ऑर्गॅनिझम आहे, की याची एंट्री आपल्या बॉडीवरती झाल्यामुळे की आपल्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम येतो, तर तो जो एजंट आहे त्या एजंटला आम्ही म्हणतो आहे पॅथोजन. ए मायक्रो ऑर्गॅनिझम दॅट कॉजेस डिसीज इन इट्स होस्ट इज कॉल्ड पॅथोजन. आता होस्ट ज्याच्यावरती तो हर्बल होणार आहे, ज्याच्यावरती तो जगणार आहे, ज्याला तो डॅमेज करणार आहे, तो म्हणजे होस्ट. फॉर एक्झाम्पल व्हायरस आहे कोरोना व्हायरस. ठीक आहे. तो कोणाला अफेक्ट करतो आहे, तर ह्युमन बिईंगला अफेक्ट करतो आहे, होमोसॅपियन म्हणजे आपल्याला. तर इथं कोरोना व्हायरस हा झाला पॅथोजन आणि तो डॅमेज करतो आहे ह्युमन बिईंगला, तर इथं होस्ट झाला ह्युमन बिईंग. ठीक आहे. म्हणजे पॅथोजन दॅट इज डिसीज कॉजिंग एजंट. ठीक आहे. आता पुढचा कॉन्सेप्ट आहे पॅथोजेनिसिटी. द पॅथोजेनिसिटी इज द ॲबिलिटी ऑफ अन ऑर्गॅनिझम टू एंटर अ होस्ट अँड कॉज डिसीज. आता ही एक कपॅसिटी आहे पॅथोजनची, की जो कसा आज जातो आहे होस्टमध्ये आणि होस्टला कितपत डॅमेज करतो आहे कमी वेळामध्ये. ठीक आहे. प्रत्येक पॅथोजनची जी पॅथोजेनिसिटी आहे ही वेगळी आहे, डिफरंट आहे. प्रत्येकाचा इन्क्युबेशन पिरियड हा वेगळा आहे. काही पॅथोजन हे पटकन ॲक्टिव्ह होतात, 2 दिवसामध्ये तुम्हाला इन्फेक्शन लागू करतात, तर काहींना इन्फेक्शन लागू करायला किंवा सिम्पटम्स दाखवायला थोडासा वेळ लागतो. याचा अर्थ प्रत्येक व्हायरसची, प्रत्येक बॅक्टेरियाची किंवा प्रत्येक मायक्रो ऑर्गॅनिझमची ही जी पॅथोजेनिसिटी आहे ही काय आहे, डिफरंट आहे, वेगळी आहे. आता सिलेबसमध्ये आपल्याला 3 डिसीजेस बघायचे आहेत जे आहेत ते. तो पहिला डिसीज आहे तो आहे टायफॉइड. सेकंड डिसीज आहे निमोनिया. आणि थर्ड डिसीज आहे कॉमन कोल्ड म्हणजे साधी सर्दी. त्यातला जो पहिला डिसीज आहे टायफॉइड, ह्याचा जो पॉझिटिव्ह एजंट आहे हा बॅक्टेरिया आहे, बॅक्टेरियम आहे. त्या बॅक्टेरियाचं नाव आहे साल्मोनेला टायफी. सो नेम द पॉझिटिव्ह एजंट फॉर टायफॉइड. असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही अगदी सांगू शकताय की साल्मोनेला टायफी इज द पॉझिटिव्ह एजंट ऑफ टायफॉइड. आता साल्मोनेला टायफी हे लिहित असताना साल्मोनेला हा जो वर्ड आहे, पहिला फर्स्ट वर्ड, ह्याचा जो पहिलं डिजिट आहे यस हे कॅपिटलमध्ये पाहिजे आणि जो सेकंड आहे टायफी हा स्मॉल लेटरमध्ये पाहिजे आणि हे दोन्हीही वर्ड्स अंडरलाईन केले पाहिजेत. हा सायंटिफिक रूलचा नियम आहे. त्यामुळे साल्मोनेला टायफी हा शब्द लिहित असताना पहिला वर्डमधला येस हा कॅपिटलमध्ये पाहिजे आणि सेकंड टी हा स्मॉल लेटरमध्ये पाहिजे. आता टायफॉइड म्हणजेच टायफॉइड फीवर म्हणजे ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे हा ताप येतो. ठीक आहे. तर ह्याला अल्टरनेट नेम्स आहेत आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये. टायफॉइड फीवर हॅज रिसिव्ड व्हेरियस नेम्स. तर त्यातलं पहिलं नेम आहे. म्हणजे लक्षात ठेवा, जर नीटला असा प्रश्न विचारला गॅस्ट्रिक फीवर तर त्याचं मिनिंग आहे टायफॉइड फीवर किंवा ॲब्डॉमिनल टायफस किंवा इन्फंटाईल इंटरमिडिएट फीवर, एंट्रिक फीवर, नर्वस फीवर आणि पॅथोजेनिक फीवर. म्हणजे ह्याला अल्टरनेट नेम्स आहेत, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि हे जे अल्टरनेट नेम्स आहेत त्याचंच मिनिंग आहे टायफॉइड फीवर. आता हू हॅड डिराइव्ड द नेम टायफॉइड. आता टायफॉइड हे जे नाव आहे किंवा हा जो डिसीजचा जो पहिला दिले टायफॉइड किंवा टायफॉइड फीवर, ह्याचा शब्दाचा जो ओरिजिन आहे हा कसा आला. ठीक आहे. द नेम टायफॉइड वॉज गिवन बाय लुईस इन 1929. लुईस पाश्चर ह्या सायंटिस्टनं टायफॉइड हे बारसं घातलं.
आता हे कशावरून घातलं? ॲज अ डेरिव्हेशन फ्रॉम टायफस. ठीक आहे. टायफस ह्या वर्डपासून टायफॉईड हा शब्द तयार केला लुईसनं 1829ला आणि त्यापासून आपण काय म्हणतोय? टायफॉईड. म्हणजे हे काच दिलं तर त्याचं नाव आहे, सायंटिफिक नाव आहे साल्मोनेला टायफी. टायफी, टायफस आणि ह्या टायफसवरून हा शब्द आला टायफॉईड. आता टायफॉईड झाल्यावरती टायफॉईड झाला आहे की नाही हे आपण डायग्नोस कसं करतो? तर त्याची एक टेस्ट आहे. त्या टेस्टचं नाव आहे विडाल. विडाल ही क्लासिक टेस्ट आहे. ही टेस्ट केल्यावरती आपल्याला पेशंट जर ही टेस्ट पॉझिटिव्ह आली तर समजायला हरकत नाही की त्या पेशंटला टायफॉईड झालेला आहे. जर टायफॉईड झाला असेल तर त्याप्रमाणे ट्रीटमेंट, त्याचं प्रोग्नोसिस, डायग्नोसिस, त्याची इटॉलॉजी चेक करून आपण पुढची ट्रीटमेंट त्याला देऊ शकतो. पुढचा क्वेश्चन आहे की हा जो टायफॉईड आहे, टायफॉईडवरती कुठल्या वॅक्सिन्स अवेलेबल आहेत का? तर आहेत. ओरल TY21 वॅक्सिन ही तोंडावाटे आपण देऊ शकतो आहे. काही वॅक्सिन्स इंजेक्टेबल आहेत. टायफॉईड पॉलिसॅकॅराइड वॅक्सिन, ह्या 2 ज्या वॅक्सिन आहेत ह्या आपण पेशंटला देऊ शकतो आणि त्याप्रमाणे त्याला रिकवर करू शकतो. किंवा टायफॉईडचं इन्फेक्शन होऊ नये म्हणूनच आधी आपण काय करू शकतो? वॅक्सिन त्याला देऊ शकतो. आता आपण थोडंसं बघूया. टायफॉईड इज अन अक्यूट इन्फेक्शियस फेब्रिल डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरियम साल्मोनेला टायफी. हा त्याच्यामुळे होतो. आता आपल्या सिलेबसमध्ये इतकंच दिले की दीज पॅथोजन्स जनरली एंटर द स्मॉल इंटेस्टाईन थ्रू फूड अँड वॉटर कंटॅमिनेटेड विथ देम अँड मायग्रेट टू अदर ऑर्गन थ्रू ब्लड. आता हा जो टायफॉईड बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये आल्यावरती तो स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो, तिथे त्याची ग्रोथ होते आणि तो तिथून त्याचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर तो व्हाया ब्लड इकडून तिकडे सगळ्या बॉडीमध्ये जातो. तो गेल्यावरती तर पेशंटला ताप येतो, सस्टेन हाय फिवर, 39 डिग्री टू 40 डिग्री सेल्सिअस ह्या दरम्यान त्याला टेम्परेचर येतं. त्या पेशंटला विकनेस येतो. हे त्याचे सगळे क्लिनिकल सिम्पटम्स आहेत, लक्षण आहेत. ठीक आहे. विकनेस येतो. स्टमक पेन. आता स्मॉल इंटेस्टाईनच्या तिथं स्टमक आहे, तिथून थोड्याशा पेन्स त्याला जाणवू लागतात. बऱ्याच पेशंटमध्ये कॉन्स्टिपेशन जाणवावं लागतं. टॉयलेटला 3-3, 4-4 दिवस त्याला येत नाही. काही पेशंटमध्ये हेडेक, डोकं दुखायला लागतं. काही पेशंटमध्ये लॉस ऑफ ॲपेटाईट, भूक अजिबात लागत नाही. तर असे सगळे त्याचे सिम्पटम्स आहेत. सो इंटेस्टिनल परफोरेशन अँड डेथ मे ऑकर. जर तुम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट घेतली नाही, योग्य ती काळजी घेतली नाही, खबरदार घेतली नाही, तर तो शेवटी मोठ्या प्रमाणात बळवून तुमचा डेथसुद्धा होऊ शकतो. टायफॉईड फिवर कुड बी कन्फर्म बाय विडाल टेस्ट. आणि ते झालं आहे की नाही हे आपल्याला काय करायला लागेल? विडाल टेस्ट करून कन्फर्म करायला लागेल. आणि विडाल टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर जे काही अँटीबायोटिक आहेत, डोसेस आहेत, काळजी घेणं हा प्रकार आपल्याला करायला पाहिजे. आता एखादा पेशंट ज्यावेळी डॉक्टरांच्याकडे जाईल, तो पेशंट सांगायला आला की मला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, माझं डोकं दुखायला लागले, नंबर 3 टेम्परेचर मला सारखं येते, भूक लागत नाही, पोटामध्ये दुखायला लागले, तर डॉक्टरने कळायला पाहिजे की हे सगळे जे सिम्पटम्स आहेत हे कशाचे आहेत? तर टायफॉईडचे आहेत. तर डॉक्टरांनी विडाल टेस्ट करण्यासाठी काय केलं पाहिजे? प्रेफरन्स दिला पाहिजे. आणि जर पॉझिटिव्ह आली त्याप्रमाणे ट्रीटमेंट देणं आवश्यक आहे. आता आपल्या सिलेबसमध्ये दिलेलं आहे क्लासिकल केस इन मेडिसिन. ठीक आहे. एक मॅरी मिलन नावाची एक लेडीज होती की जी कॅरियर होती. कॅरियर म्हणजे काय? की जिला टायफॉईड झाला होता पण तिला सिम्पटम्स मात्र दिसत नव्हते आणि ही एक कुक होती. ठीक आहे. तिचं प्रोफेशन. आणि ही कॅरियर असल्यामुळं तिनं बऱ्याच लोकांना टायफॉईडचं इन्फेक्शन स्प्रेड केलं. ठीक आहे. म्हणून तिचं दुसरं एक निक नेम दिलेला आहे टायफॉईड मॅरी. ठीक आहे. एक एक्झाम्पल आहे. म्हणजे लक्षात ठेवा की हा जो डिसीज आहे टायफॉईड हा इन्फेक्शियस डिसीज आहे. ठीक आहे. ह्याला कॅरियर स्वतः माणूस आहे. त्यामुळं हायजीन ही याच्यामध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे टॉयलेटला व्हिजिट केल्यावरती हात व्यवस्थित हँडवॉशनं, सॅनिटायझरनं वॉश करणं. ठीक आहे. आपले जे नेल्स आहेत, नखं आहेत हे प्रॉपरली कट करणं. ठीक आहे. उघड्या हवेचे पदार्थ न खाणं. ठीक आहे. जे अनहायजेनिक हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये न जाणं. ही जर तुम्ही हायजेनिक प्रॅक्टिस जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर फॉलो केली तर शक्यतो तुम्हाला हा डिसीज होणार नाही आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काही वेक्टरसुद्धा इम्पॉर्टंट आहेत. माशी, मॉस्किटो. ठीक आहे. की इकडून तिकडं हे डिसीज काय करतात? स्प्रेड करतात. तर हा बॅक्टेरियल आहे साल्मोनेला टायफी. नेक्स्ट डिसीज आहे निमोनिया. ठीक आहे. आता निमोनिया जो आपल्या सिलेबसमध्ये हा निमोनिया हा त्याचा ब्रॉड कॉन्सेप्ट आहे.
एक बॅक्टेरिया आहे, त्या बॅक्टेरियाचं नाव आहे स्ट्रिप्टोकॉकस निमोनी अँड हिमोफायलस इन्फ्लुएन्झा आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस disease pneumonia in human which interfere the alveoli of the lungs. मित्रांनो, जसे द्राक्षाचे बंच आहेत, घड आहेत, तसेच आपल्या लंग्समध्ये अल्विओला आहेत की ज्या अल्विओलामध्ये एअर असते आणि हे जे अल्विओला आहेत ह्यांनाच ह्या बॅक्टेरियाचं किंवा ह्याचं इन्फेक्शन होतं आणि त्यामुळे निमोनिया होतो. निमोनिया म्हणजे थोडक्यात लंग्स कोलॅप्स व्हायला सुरुवात होते, त्याच्यामध्ये पाणी यायला येतं आणि ह्या पाण्यावरती ह्या बॅक्टेरियांची ग्रोथ होते आणि लंग्स कोलॅप्स होतात आणि फायनली डेथ होतो. हे एक इन्फेक्शियस डिसीज आहे. हा गेट विथ फ्लूइड फिलिंग हॅव्हिंग सिव्हिअर प्रॉब्लेम लाईक रेस्पिरेशन आणि त्यामुळे श्वास घ्यायला त्रास होतो. आता सध्या तुम्हाला माहिती आहे की कोरोनामध्ये सुद्धा निमोनिया हे एक प्रायमरी त्यातली स्टेज मानली जाते की ज्याच्यामध्ये निमोनिया म्हणजेच हे जे अल्व्हिओल आहेत हे कोलॅप्स व्हायला लागतात, त्या फ्लुइडमध्ये ह्या बॅक्टेरियांची व्हायरसची ग्रोथ व्हायला लागते आणि त्या पेशंटचा डेथ होतो. आणखीन कुठले कुठले आहेत त्याच्यामध्ये सिम्पटम्स, तर निमोनियामध्ये फीवर येतो, चील म्हणजे हुळहुळून थंडी भरते, कफ, छाती गच्च होते आणि डोकं दुखायला लागतं. इन सेव्हरल केसेस द लिप्स अँड फिंगर नेल्स मे टर्न ग्रे ऑर ब्लूइश इन कलर. काही पेशंटमध्ये त्यांची जी नखं आहेत, जी बोटं आहेत, ही थोडीशी हिरवी ग्रे कलरची, ब्लूइश कलरची पडायला लागतात. याचा अर्थ ऑक्सिजनचं प्रमाण शरीरामधलं कमी होतं आणि CO2चं प्रमाण थोडंसं वाढायला लागतं. A healthy person acquires the infection by inhaling droplets, aerosols released by infected person or even by sharing glasses and utensils with the infected person. ज्या माणसाला निमोनिया झालेला आहे, बरोबर आहे, त्याची युटेन्सिल्स, त्याची भांडी, त्याच्याजवळ राहणं, त्याचे ग्लास असणारे सगळे जे पदार्थ आहेत किंवा वस्तू आहेत त्याच्यापासून हे इन्फेक्शन होऊ शकतं. किंवा त्यानं जर स्नीझिंग केलं, तो शिंकला, त्याचे ड्रॉपलेट जर नॉर्मल पर्सनमध्ये आले व्हाया इनहेलेशन तरीसुद्धा हा डिसीज होऊ शकतो. डिसेंट्री, प्लेग, डिप्थेरी एक्सेट्रा आर सम अदर बॅक्टेरियल डिसीज इन मॅन. तसंच प्लेग आहे, डिसेंट्री आहे, डिप्थेरी आहे आणि असेसुद्धा काही बॅक्टेरियल डिसीज जे माणसाला फ्रिक्वेंटली होत असतात. पुढचा डिसीज आहे कॉमन कोल्ड. आता कॉमन कोल्ड म्हणजे साधी सर्दी. मेनी व्हायरसेस ऑल्सो कॉज डिसीज इन ह्युमन बिईंग, दॅट इज रायनो व्हायरस. आता रायनो व्हायरस, कोरोना व्हायरस हे त्याच्यामध्येच हे सगळे येतात. रिप्रेझेंट वन ऑफ द ग्रुप व्हायरस विच कॉज वन ऑफ द मोस्ट इन्फेक्शियस ह्युमन एलिमेंट, दॅट इज कॉमन कोल्ड. वर्षातून साधारण 3 ते 4 वेळा नॉर्मल माणसाला सर्दी होत असते. दे इन्फेक्ट द नोज अँड रेस्पिरेटरी पॅसेज बट नॉट द लंग्स. पण ह्याच्यामध्ये हा जो कोरोना व्हायरस आहे, रायनो व्हायरस आहे, अगदी नाकामध्ये किंवा ह्याच्यामध्ये अप्पर रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये डॅमेज करतो, तो लंगला डॅमेज करत नाही. ठीक आहे. पण कोरोना व्हायरस जो आहे हा अगदी लंगपर्यंत जाऊ शकतो काही ह्याच्यामध्ये की ज्यांची इम्युनिटी सिस्टीम काय आहे, वीक आहे, कमी आहे. द कॉमन कोल्ड इज कॅरेक्टर बाय अ नेझल कंजक्शन. नाक ब्लॉक होतं, त्यामुळं ब्रिदिंग करायला तोंड उघडावं लागतं. ठीक आहे. पहिल्यांदा इनिशियल स्टेजला नाकातून पाणी व्हायला लागतं. ठीक आहे. त्यालाच आम्ही रनिंग नोज असं म्हणतो. बऱ्याच पेशंटमध्ये घसा आंबट होतो, सोअर थ्रोट, हॉर्सिनेस. ठीक आहे. कफ म्हणजे छाती भरून येते, काहींच्यामध्ये डोकं दुखायला लागतं, काहींच्यामध्ये विकनेस येतो, काहींच्यामध्ये कणकणी येते. विच युज्युअली लास्ट फॉर 3 to 7 days. एकदा सर्दी झाली की 3 ते 7 दिवस प्रत्येकाची जशी इम्युनिटी असेल तसा रिकव्हरी पिरियड असेल त्याप्रमाणे तो पेशंट त्याच्यामध्ये काय होतो, बरा होतो. The droplets resulting from the cough or sneeze of infected person are either inhaled directly or transmitted to the contaminated objects such as pens, books, cups, doorknobs, computer keyboard, mouse, etc. that cause infection of healthy person. ठीक आहे. ज्या व्यक्तीला सर्दी झालेली आहे त्याच्यापासून लांब राहण्याचं शानपण आहे आणि त्या व्यक्तीनं हात रुमाल वापरणं किंवा मास्क वापरणं गरजेचं आहे. त्याच्या हातामुळं, त्याच्या शिंकण्यामुळं, स्नीझिंगमुळं हे इन्फेक्शन दुसऱ्या व्यक्तीला होऊ शकतं किंवा त्याचा पेन, त्याचं पुस्तक, त्याचे कपडे किंवा इतर गोष्टी जर आपण यूज केल्या तरीसुद्धा किंवा त्याची खेळणी, टॉयज एखादं लहान मुलं असेल तर ते इन्फेक्शन हेल्दी पर्सनला होऊ शकतं. ठीक आहे. आता कॉमन कोल्डमध्ये शक्यतो कुठलं ट्रीटमेंट नाही आहे. ठीक आहे. म्हणजे 3 ते 6 दिवसामध्ये तुम्ही त्याच्यामधून रिकवर होऊ शकता. ठीक आहे. इथं आपण थांबूया.